नमस्कार मित्रांनो, ट्रायो ऑन टूर 6 ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इतक्या साऱ्या सिक्कीम सिरीज मधल्या एपिसोड्स नंतर हा खास एपिसोड्स आलेला आहे. हा एपिसोड आम्ही तुमच्यासोबत शेअर करायला खूप एक्साइटेड आहोत आणि त्यावेळेस पण तितके एक्साइटेड होतो त्या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी. आणि आज आपण जाणार आहोत ह्या ब्लॉग मध्ये 0 पॉइंटला. फायनली आता 0 पॉइंटला जायचं म्हणजे एनर्जी लेवल कम्प्लिटली हाय केली पाहिजे, कारण एवढ्या बर्फामध्ये मजा पण करायची आहे. त्यामुळे चला आधी आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग निघूया. तर आता आपण लॉबी एरिया मध्ये आलेलो आहोत आणि कुची अजून काही माहिती काढतो आहे. आणि इथे मी तुम्हाला काय काय ब्रेकफास्ट साठी असणार आहे ते दाखवते. इथे गरमागरम टी, कॉफी, त्यानंतर फ्रूट्स आहेत हे, आणि हे मिनरल वॉटर जे आहे. इथे कोणत्याही प्रकारचे वॉटरचे ब्रँड्स नाही आहेत. इथे स्प्रिंग वॉटर आहे, ते पण नॅचरली माउंटन्समधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं वॉटर आहे आणि हे एकदम प्युअर आहे. त्यामुळे इकडे कोणत्याही प्रकारचे आपल्याला बॉटल सर्व केले जात नाही. इथे नॅचरल वॉटरच ड्रिंकिंग वॉटर ॲज इन यूज केलं जातं. सो इकडे बघू शकताय, मी बोलता बोलता कॅलॉग्स मिल्क वगैरे सगळं दाखवलेलं आहे. आणि इकडचं मिल्क पण खूप गाढं आहे आणि एकदम वेगळं इकडे चीज वगैरे बघायला भेटला, कारण इथे याक मिल्क वगैरे आम्हाला सर्व केलं गेलं होतं. सो याक मिल्कचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, टेस्ट पण वेगळी होती. तर चला आता आपण निघालेलो आहोत ब्रेकफास्ट करून. बाहेर आल्यानंतर बघतो तर काय, गाडीवर सगळा बर्फ जमला होता. इकडे बघू शकता अगदी एक मोठी लेयर. तसंच समोरच्या ग्लासवर पण तशीच एक लेयर बघायला भेटली. आणि आम्हाला निघायचं होतं त्या अगोदर ही जी लेयर आहे ती काढणं खूप नेसेसरी होती, कारण ती दोन्ही बाजूला होती, ड्रायव्हर साईडला सुद्धा होती. अँड समहाव वी मॅनेज्ड. आणि मग आम्ही आमच्या प्रवासासाठी निघालो. तर स्नो फ्लेक्स असतात ना, त्याचं पूर्ण हे आलेलं आहे प्रिंट्स. अँड दॅट इज वाय स्नोफ्लेक्सचा जो शेप असतो, जो असा स्टार सारखा दिला आहे, तर तसं इथे फॉर्म झालेला आहे बर्फ जेव्हा डिफ्रॉस्ट केलं तेव्हा. सो इथे कॅप्चर होत नाही आहे, पण तसंच काहीसं शेप्स आलेले आहेत. तो डिफ्रॉस्ट केल्यानंतर आपली काच क्लिअर होत चाललेली आहे. बॅकची पण काच क्लिअर झालेली आहे. तर गाईज इकडे बघा, सगळा बर्फ झाला आणि मला मजा येते आहे. आणि फायनली 0 पॉइंटचा प्रवास स्टार्ट झालेला आहे. इतकी छान नदी समोर दिसते, इतका छान आवाज येतो आहे. मला या नदीमध्ये ना एक डुबकी मारूशी वाटते. सो आम्ही आता चाललेलो आहोत 0 पॉइंटला. बघा रेडी झालेलो आहोत, स्नो रेडी ना म्हणू. आत्ताच खूप चिल्ड वाटतंय. तर या फ्रीज झालेल्या हातांनी किती शूट होईल ते माहित वर नाही. बघा आईस बघा आता याच्यामध्ये सनलाइट मध्ये दिसेल. सनलाइट मध्ये आमचा वा, इकडे बघा आमचा फुल सनरूफ झालाय बर्फ. ये आमच्या सोबत बर्फ झालेला आहे. सो गाईज आता आपण माउंटेनवर क्लाइंब करायला स्टार्ट करत आहोत. आणि आत्ताच रोडची कंडिशन्स बघा, पुढे कशी असेल ते माहिती नाही, पण आत्ताच ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स स्टार्ट झालेला आहे. तर गाईज इकडच्या लोकांनी आणि हॉटेलमधून निघताना खूप लोक 0 पॉइंटला जाणार होते. तर आम्ही लोकांनी थोडंसं इकडून तिकडून आम्हाला जे काही सजेशन्स भेटले ते सगळे शेअर करत होतो लोकल लोकांकडून. तर त्याच्यामध्ये एक कॉमन आम्हाला सांगितलं गेलं की रात्रभरात जे बर्फ रोडवर फ्रीज झालेलं असतं ना, तर तिथे थोडासा ना डार्क कलर असतो आणि तिथे गाड्या स्केड होतात. त्यामुळे तिकडून जाताना थोडंसं स्पीड कंट्रोलमध्ये असावा आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम लक्षात ठेवून ड्राईव्ह करा, नाहीतर गाडी स्केड झाली तर एकमेकांना इकडे तिकडे हिट करू शकतात जर जवळपास गाड्या असतील तर. त्यामुळे स्वतःची सुद्धा गाडी वाचवा आणि दुसऱ्याला सुद्धा सेफ ठेवा. तर तुम्ही आमची स्टायलिंग बघा की आम्ही कपड्यावर कपडे घातलेले आहेत. मनूला सुद्धा आम्ही भरपूरच कपडे घातले होते. ऑलमोस्ट 2-3 टी शर्टवर आम्ही वार्मर्स पण आतमध्ये ॲड केले होते.
त्याचबरोबर आम्ही पण तसंच केलं होतं. पण जसं जसं वरती गेलो थंडी काय इतके कपडे घालून पण सावरली नाही. आणि गाईज त्याचसोबत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर्स कॅरी करणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण श्वास लागतोच आहे हाय अल्टिट्यूडला. आणि त्याचबरोबर काही लोकांचं डोकं पटकन धरतंय, माझंही धरलं होतं, वॉमिटिंग सेन्सेशन्स होत आहेत आणि वॉमिट पण भरपूर झाल्या, मनूलाच पण आणि मला सुद्धा. तर गाईज 0 पॉईंटला जात असताना आम्ही इमॅजिन करत होतो आत्ता येईल आणि सगळ्याच इकडे जिथे बर्फ जास्त दिसत होता आम्हाला वाटलं आलंच, पण पार्किंग कुठे दिसत नव्हतं आणि लोक काही तिथे थांबले होते फोटो सेशनसाठी किंवा मग ते आपले तेवढ्या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी बर्फामध्ये खेळायला. मग आम्हाला वाटलं पण 0 पॉईंटला जाण्याचा जो रस्ता होता ना तो खूपच हॉटेलपासून लांब होता आणि खूप वरती जायला लागलं. तर गाईस थंडी आणि बर्फाचा तर अंदाज आम्ही तुम्हाला दिला की किती थंडी वाजते वगैरे, पण त्याचबरोबर उन्हाचा अंदाज द्यायचा बाकी आहे. इतके चटके लागत होते ना गाडीमध्ये सुद्धा, एका बाजूला एकदम शिवर होत होतो आम्ही थंडीमुळे, थंडी कंट्रोल होत नव्हती बॉडीला. त्याचबरोबर उन्हाचे चटके इतके भयंकर लागत होते ना, जेवढी तेज थंडी तेवढंच ऊन. आणि असं तुम्हाला वाटत असेल की अरे ते ऊन घेऊसं वाटेल थोडं म्हणजे थंडीपासून संरक्षण, पण ते ऊनच सहन होत नव्हतं, त्यांनी तर जास्त त्रास होत होता. तर गाईज बर्फात खेळायला जायचं तर तिथे स्नोफॉलच्याच दरम्यान गेलेलं बेटर आहे, कारण ऊन इतकं तेज असतं ना आणि ते न सहन होण्या इतपत असतं. बर्फात खेळायला तर जातो, एककडे थंडी नाही सहन होत आणि ते उन्हाचे चटके पण नाही सहन होत, म्हणजे टोटली एक्सपिरियन्स असा तळ्यात मळ्यात वाला आहे. तर इकडे बघू शकताय लाईव्ह मी तुम्हाला दाखवते माझी हालत काय झाली आहे. मी इकडे कॅप पण लावली आहे, पण ऊन इतकं लागत होतं गालांवर वगैरे, असे चटके लागत होते की मी कुचीचा जो मफलर असतो तो पण यूज केला. उन्हापासून थोडंसं शेडमध्ये गेल्यासारखं वाटत होतं, खूप काचा पण तापल्या होत्या. प्लस आम्ही आतमध्ये AC न लावताना सुद्धा इतकं जास्त थंडी होती ना, गाडी पण पूर्ण थंड पडली होती. तर हा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, मजा तर खूप आली, पण 0 पॉईंट कसं असतं हे बघायची एक्साइटमेंट होती ना, त्यामुळे हे सगळं सहन करत होतो. पण ज्या लोकांना ना ट्रॅव्हलिंगमध्ये पण मोशन स्विंगचा प्रॉब्लेम आहे किंवा हाय अल्टिट्यूडचा पण ज्यांना प्रॉब्लेम निघाला, त्यांची हालत तर बापरे, तिथे किती लोक आणि लहान मुलं इतकी रडत होती ना जोर जोरात, कारण त्यांना कळत नव्हतं त्यांच्यासोबत काय होते. ते असतं ना आपण 3-4दा असं फास्ट गोल गोल फिरल्यावर आपला बॅलन्स जातो, डोकं चक्रावतं, ते तसं काहीसं त्यांच्यासोबत होत होतं. हे नुसते रडतायत, जोर जोरात उलट्या करतायत, म्हणजे काय बॉडी ते करते त्यांच्यासोबत ते कळत नव्हतं. तर गाईज फायनली आता इतका प्रवास केल्यानंतर आपण 0 पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत. 2च मिनिटात आपण पार्किंग करूया आणि मग आपला बर्फाचा सफर सुरू करूया. तर त्या लोकेशनला पोहोचल्यावर गाडी पार्क करायला लावण्या अगोदरच तिकडे असतात रेंटवर बूट्स विकत देणारे, त्याचबरोबर जॅकेट्स विकत देणारे, बर्फामध्ये आपलं संरक्षण करण्याच्या जेवढ्या पण गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या रेंटवर तिथे मिळतात. पण आपण तसं केलं नाही, आपण फर्स्ट टाइमच आलो होतो, त्यामुळे आपण सगळं स्वतःचं परचेस करून आलो होतो, पण ते वेअर करायचं होतं, त्यामुळे मी कॅमेरा ऑन नाही केला. आम्ही आधी तिथे उतरल्यावर इतकी थंडी वाजायला लागली, पटापट जॅकेट्स वगैरे पुट ऑन केले आणि तेही आम्ही गँगटॉकमधूनच घेतले होते विकत, आम्ही काही घरून नव्हते नेले, कारण कुचीचं असं म्हणणं होतं गँगटॉकला किंवा दार्जिलिंगमध्ये इतकी थंडी आहे की तिथे जर संरक्षण झालं त्याच्यापेक्षा जास्त वाले छानवाले जॅकेट्स आपण वेअर करू. तिथल्या लोकांना जास्त नॉलेज असतं कोणतं बर्फात ओके आहे वगैरे, ते आपल्याला सजेस्ट करतील, त्यामुळे आम्ही तिथूनच सगळं बूट्स वगैरे विकत घेतले आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला स्टार्ट केला. आणि बघू शकताय तू गिर जाएगी. तो बघ तो घे, हा बघ हा घे, स्लो 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 पड़ेशील. वो देख ज्यादा पास में मत जाओ, वो पानी गिर रहा है अंदर, ये आइस. हाँ मार, वो बड़ा उठा. मनो जवळ नको जाऊ, तिकडे इकडे. हा मम्माकडनं घे. हा उधर मार, उधर उधर. म्हणून हे बघ कसं फ्लो करते बघ आईस, आईस कसं फ्लो करते बघ. हा मार. डॅडी तेरे तरह नहीं हो रहा है.
मी मोठं फेकतो. ठीक आहे. डॅडी परत कर. फेक पाहिजे. हा नाही ऑन किया. इधर से ले बड़ा है इसका. ज्यादा पास मत जाओ. थांब म्हणू मम्माला करू दे व्हिडिओ. थांब मम्माचं झालं तुझं. या इस पे डाल इधर. ये कॉर्नर पे ही सामने ही. सामने हाँ उधर. आपण तिकडे स्लो मध्ये जाऊ शकतो. हे कर नाही वा परत ये. कॉर्नरला कर. आता तुटणार. तिकडे कॉर्नरला कर जा. बस. इसके पास मत जाओ. पानी में गिर गया ना तो बहुत ठंडी लगेगी. आणि आता मस्ती नको करू. आपला त्या स्नो मध्ये जायचं खेळायला. अबे डॅडी मेरे से नहीं हो रहा. डॅडी म्हणून हात पकडून चला. स्लो स्लो. हात पकड माझा. धीरे धीरे. डॅडी इधर दांत पडेंगे डॅडी. म्हणून जोर नको लावू. सरळ चल. जानी वा फास्ट. लागेल ते कोपरे कोपरे दिसतात ना. तिकडे जायचं वर. हो ग्लाव्स निघाली. थांब. अरे ग्लाव्सची तर काही गरज नाहीये. थांब थांब. तर गाईज मी सगळ्या रॉ व्हिडिओज टाकून दिल्या. तिकडे ज्या नॅचरल मजा घडल्या आम्हाला जाताना. आम्ही खूप स्किड करत गेलो. आम्ही ज्या लोकेशन चॉईस केलं तिथपर्यंत जाईपर्यंत खूपच पाय घसरत होता. आणि त्याचसाठी ज्या ज्या व्हिडिओज आम्ही काढल्यात आम्ही तशाच अपलोड केलेल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचा व्हॉइस ओव्हर किंवा काही मी तुम्हाला सांगितलं नाही. आमची जी मजा आणि गंमत घडली तीच तशीच्या तशी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवली. तर गाईज आम्ही जेव्हा स्नोमध्ये गेलो होतो त्यावेळेस एल्साचं जे सॉन्ग आहे लेट इट गो ते खूप फेमस होतं. त्याच्यावर स्नो उडवून रील्स चाललेल्या. तर आम्ही सुद्धा ते ट्राय करत होतो मनूसोबत. कारण मनूचं ते फेवरेट कार्टून होतं त्या टायमिंगला. आणि त्याचमुळे आम्ही बघा किती प्रयत्न करत होतो. आणि तिथे स्नो खूप जाड होता त्यामुळे आम्ही खोदून खोदून स्नो आधी गोळा केला आणि मग आम्ही रील्स शूट केले होते. पण तिकडे मनूने खूपच जास्त मजा केली. मीही फर्स्ट टाइम एवढा बर्फ बघितला होता. तिकडे इतकी थंडी होती की आम्ही व्लॉगिंग करू असं वाटलंच नव्हतं. हात फ्रीज झाले होते. 3 वर उड. 1 2 3 वर उड. वन मोर टाइम. घे तू हँड. ये 2 हँड्स मध्ये घे ना एकत्र. 1 2 3.
थांब आता तू इथे उभी राहा, मी करतो. करूया चला. तर स्नोमध्ये खेळण्यासाठी आम्ही बऱ्याचशा गोष्टी प्लॅन करून आलो होतो. जसं इकडे आम्ही आजूबाजूला बघितलं की काही मुली साड्या पण घेऊन आलेल्या, तुम क्या मिले वगैरे असे जे आपण रील्स बघतोय ना ते करण्यासाठी. माझाही प्लॅन तसाच काहीतरी होता. मी पण साडी वगैरे सगळं कॅरी केलं होतं, पण हिंमत नाही झाली. माझं फर्स्ट टाईम होतं एवढ्या जास्त बर्फामध्ये, त्यामुळे मी डिसाईड केलं की तिकडे जाऊन आपण बघूया आधी, आपल्याला सहन झालं तर करूया. पण मला नाही तेवढं जमलं आणि आम्ही खूप लांबपर्यंत चालत गेलो. तिथून परत साडी आणण्यासाठी जावं आणि कुची एकदा गेला सुद्धा होता तिकडे. आम्ही ऑक्सिजन पंप विसरलो होतो, त्यामुळे कुची गेला परत. त्यांनी मला विचारलं सुद्धा, आणू का येताना तुझी साडी वगैरे, तर माझ्यात तर हिंमत नव्हती. आणि इकडे निवा बघा किती रिलॅक्समध्ये इथे बर्फात झोपली आहे आणि खेळते. तिला बघून तर वाटलं सुद्धा नाही की एवढ्या थंडीमध्ये ही लोळते मस्त, की तिला थंडी वगैरे वाजत आहे. पण रियालिटी काहीतरी वेगळीच होती, ती तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे. मनी तर आता इथे बघा आम्ही सुद्धा स्लाइड करायला स्टार्ट केलेलं आहे. तिथे एक रस्ता बनवला आम्ही, स्लाइड होऊनच तो तयार होतो आणि मग बघा धमाल. तर मनू बघा कशी खाली आलेली आहे. खूप फन झाला. आम्ही हे 1-2दाच शूट केलं, पण आम्ही इथे 10 वेळा तरी ही गोष्ट केलेली आहे आणि खूप मजा आली. जेवढ्या टाइम्स आम्ही ते करत गेलो तो रस्ता स्मूथ होत गेला. हे मग काय? तर काय विचारू नका, स्टॉपर लागतच नव्हता. म्हणून काय आहे वाव, हार्ट शेप, खूप छान. तर गाईज हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान ब्लॉग्स घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही आमची सिक्कीम सिरीज पूर्ण एन्जॉय करा, जर तुम्ही एन्जॉय केली नसेल तर. आणि ह्या पुढेही अजून एक्साइटिंग लोकेशन घेऊन मी तुमच्या भेटीला येत आहे. पण हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया. तर पुढे आपण स्टार्ट करणार आहोत आपला परतीचा प्रवास. त्यामध्ये ही जे काही गोष्टी नव्याने आमच्यासोबत घडल्या त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, किंवा कोणता रूट आम्ही यूज केला परत येण्यासाठी, कारण फॉगचा प्रॉब्लेम सगळ्याकडेच होता. तर आमचे काही फ्रेंड्स आहेत ह्या रूटच्या मध्ये कुठे कुठे, तर त्यांच्याकडून जसं आम्हाला गायडन्स भेटत होता की ह्या रोडला खूप फॉग आहे तर हा रूट चॉईस करू नका. तर हे सगळे एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करायला खूप ग्लॅड असू. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या सिरीज एन्जॉय करा अशाच. बाय, टेक केअर.